हॅलो मित्रांनो, अपकमिंग जे काही IBPS PO असेल, SBI PO असेल किंवा यासोबतच एक्झिक्युटिव्ह वाला काही एक्झाम्सच्या आहेत जिकडे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपर जो आहे तो असतो. इंग्लिश मेन्सच्या एक्झाममध्ये सोबत सोबत आपल्याला जे आहे तर डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपर जो आहे तो असतो. मग या डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपरसाठी नेमकं काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचा तो पेपर असतो आणि आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे, सो या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा, नेमका एक्झाममध्ये येतं कोणत्या पॅटर्नमध्ये, काय नेमका फ्लो असतो, ती जी विंडो दिसते ती कोणत्या पद्धतीची दिसते आणि लास्ट इयरला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स होते, या सगळ्यांबद्दल मित्रांनो आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये दोन पार्टमध्ये याला डिवाइड करूयात. एक असतो जो लेटरवाला पार्ट येतो आणि दुसरा म्हणजे एसेवाला पार्ट. मग या लेटरमध्ये नेमकं काय काय असतं, विंडो कशी दिसते, नेमकं काय काय ते समजून घेऊया. मग डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये नेमकं येतं काय. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर पॅटर्न्स काय काय येतात बघा. पहिला क्वेश्चन, साधारण टेस्ट जी असते त्यामध्ये रिझनिंग साठी नंबर ऑफ क्वेश्चन्स 45, मॅक्झिमम मार्क 60 आणि मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश किंवा हिंदी. मी स्पेसिफिक IBPS PO रिलेटेड हा झाला पहिला पार्ट जो आहे तो जनरली मेन्स रिलेटेड. आणि पुढे जो असतो तो डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट, ज्याच्यासाठी साधारण वेगळा आपल्याला 30 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. मॅक्झिमम मार्क्स 25 मार्क्ससाठी आणि दोन प्रकारचे क्वेश्चन्स असतात मेनली यामध्ये, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग अशा दोन गोष्टी विचारल्या जातात. मग या लेटर रायटिंग मध्ये किंवा एसे रायटिंग मध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे मित्रांनो, ही एक्झाम जी आहे ती तेवढीच महत्त्वाची बनते. इकडे सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो बऱ्यापैकी, तुम्हाला जो स्कोप आहे तो बऱ्यापैकी असतो लीड घेण्यासाठी. आणि म्हणून जे आहे तर साधारण याला गौण समजू नये, याला इन्फिरियर समजू नये, हे पण आपल्याला खूप चांगला स्कोअर जे आहे ते देऊ शकतं. ठीक आहे. आणि म्हणून या पद्धतीने स्ट्रक्चर जे ते असतं, साधारण हँडआउटमध्ये जे सांगितलेलं आहे ते या पद्धतीने आहे. आता येऊ आपण मूळ मुद्द्यावरती. आपल्याला नेमके टाईपचे क्वेश्चन्स कसे असतात, विंडो कशी दिसते मित्रांनो, हा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. या पद्धतीची विंडो जी आहे ती आपल्याला साधारण दिसते. टेस्ट ड्युरेशन 30 मिनिट, टोटल मार्क्स 25, नंबर ऑफ क्वेश्चन्स 2, यू हॅव टू राईट ओनली सिंगल एसे अँड अ लेटर आउट ऑफ द 3 चॉईसेस. तीन चॉईस दिले जाणार आहेत. त्या 3 चॉईस पैकी आपल्याला काय करायचं आहे, एकच सिंगल लेटर आणि एक सिंगल एसे जो आहे तो लिहायचा आहे. एसे, प्लीज सिलेक्ट वन ऑफ द गिवन टॉपिक्स, लिमिट टू 150 वर्ड्स. अशाच पद्धतीचा सिलेक्ट एनी ऑफ द टॉपिक, एक कोणता तरी टॉपिक जो आहे तो आपल्याला दिला जातो आणि इथे लेटर्स जे आहेत ते दिलेले असतात. सो यापैकी 2 लेटरपैकी आपल्याला एक निवडायचं असतं. ठीक आहे. मग सध्या आपण एसेपेक्षा आपण लेटरवाला जो पार्ट आहे तो विशेष करून समजून घेऊया नेमकं काय काय असतं. मग जनरली बघायचं झालं तर लेटर्स कशासाठी. सो पुराने जमाने में हमने देखा होगा, कबूतर जा जा जा, मेसेजेस सेंड करणं, कम्युनिकेशन हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि मग कम्युनिकेशन व्हावं यासाठी वेगवेगळे मीडियम्स जे आहेत ते वापरण्यात आले, माध्यम वापरण्यात आले. मग सगळ्यात पहिल्यांदा कबूतर वापरण्यात आलं. आपल्याला आपण त्याच्या अगोदर पण असेल, पण जे आपल्याला कळतंय, लक्षात येतंय, मेसेज पास करण्यासाठी जे आहे तर ते वापरण्यात यायचं. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मग त्यातला एक प्रकार म्हणजे कबूतर वगैरे. त्यानंतर जेव्हा पुढचा टप्पा आला, ज्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे आहे त्या कबूतराला रिप्लेस करण्यात आलेलं आहे एखाद्या पर्सनने, राईट. मग बऱ्याचदा तुम्हालाही आठवत असेल, तुम्ही शाळेत असताना वगैरे जे मेसेज सेंड करणारा एखादा पर्सन असायचा, चिठ्ठी घ्यायची, इकडून तिकडं जायचं, राईट. बऱ्याचदा असं पण व्हायचं, ती चिठ्ठी घेऊन जाणारा जो आहे तोच, नो डाऊट तुम्हाला माहिती असेल. सो ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर ह्या पद्धतीने मेसेज जो आहे तो पास करणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग ते करत असताना पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा एक प्रकार होता, ती चिठ्ठी म्हणजेच काय होतं, इट इज नथिंग बट द लेटर. मग लेटरचे असे 2 वेगवेगळे प्रकार बनत गेले. एक होतं फॉर्मल लेटर आणि दुसरं होतं इनफॉर्मल लेटर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉर्मल अँड इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे नेमकं काय आणि इनफॉर्मल म्हणजे काय. इनफॉर्मल म्हणजे ज्याला फॉर्मॅट नाही आहे, ज्याला स्पेसिफिक फॉर्मॅट नाही आहे, असं वालं जे लेटर असतं ते इनफॉर्मल लेटर. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल फॉर्मल लेटर काय असतं आणि फॉर्मल लेटरला का प्रेफर करायला पाहिजे याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्मल लेटर काय असतं, ज्या लेटरचा ऑलरेडी फॉर्मॅट फिक्स असतो, दॅट इज टर्म्ड ॲज फॉर्मल लेटर. आणि मग ते फॉर्मल लेटर जे आहे हे करत असताना मी काही कॉमन फॉर्मॅट देणार आहे. जनरली जे क्वेश्चन्स विचारले जातात त्या क्वेश्चनचे फॉर्मॅट ऑलरेडी फिक्स असतात आणि त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला फक्त तेवढंच लिहायचं आहे, तेवढं टाईप करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला जे आहे तर हा पेपर जो आहे तो टाईपनुसार असतो.
रायटिंग, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग म्हटलेलं आहे. मग सर हँड रिटन पेपर असतो का? बिलकुल नाही, हे टायपिंग असतं. टाईप करायचं आहे तुम्हाला, फॉन्ट वगैरे सगळं तुम्हाला ऑलरेडी सेट करून दिलेलं असतं. बॅकस्पेसवालं बटन त्याच्यामध्ये नसतं आणि ती स्क्रीन जशी बघितली आपण त्या पद्धतीचा तुमचा जो बॅकएंड आहे तो ज्या पद्धतीने दिसतो, तो डिस्प्ले होतो, तो या पद्धतीचा असतो जो आपण आत्ताच बघितला. सो ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर या पद्धतीचा बॅकएंड म्हणजे आपल्याला डिस्प्ले जो आहे, डॅशबोर्ड जो दिसतो तो या पद्धतीने दिसतो. आणि इकडे आपल्याला टाईप करायचं आहे या भागामध्ये. सोबत आपल्याला हे करत असताना काय करायचं आहे, तुम्हाला बोल्ड बिल्ड त्या बाकी गोष्टी करता येणार नाही, पण एंटर वगैरे तुम्ही करू शकता. इथे काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही टाईप करत असताना तुम्ही स्पेस दिला, पुढे गेले आणि परत तुम्हाला मागे यायचं आहे तर बॅकस्पेस नावाचा प्रकार इकडे नसतो. त्यामुळे तुम्हाला करेक्शन्स करायचे असतील तर पॉसिबल होणार नाही. वन टाइम तुम्ही पुढे जाऊ शकता, वन टाइम तुम्ही मागे येऊ शकत नाही. आणि म्हणून जे आहे तुम्ही ज्यावेळेस टाईप करताय त्यावेळेस तुम्हाला एरर फ्री टाईप करायचं आहे. ठीक आहे. सो या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण म्हणू शकतो. आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर गेलो आपण, दोन प्रकारचे लेटर म्हटलं आपण, एक येतं फॉर्मल लेटर आणि दुसरं येतं इनफॉर्मल लेटर. मग याच्यामध्ये काय येतं? फॉर्मल लेटर, लेटर्स रिटर्न टू द बँक मॅनेजर, कंपनी, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, एडिटर ऑफ न्यूजपेपर, मेंबर्स ऑफ पॉलिटिकल पार्टी, बिझनेस पार्टनर, एम्प्लॉई एटसेट्रा. ह्या टाईपचे जे लेटर्स असतात ज्याच्यामध्ये फॉर्मॅट ऑलरेडी फिक्स असतो, ऑफिशियल लेटर्स ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजे फॉर्मल लेटर्स असतात. इनफॉर्मल लेटर्स जे तुमच्या फ्रेंड्सला किंवा मेंटरला, टीचरला किंवा तुमचे पॅरेंट्स असतील, रिलेटिव्ह असतील, असलेले रिलेटिव्ह किंवा होणारे रिलेटिव्ह यांना लिहिलेले जे लेटर असतं ते दॅट इज कॉल्ड ॲज इनफॉर्मल लेटर्स. कोणते लेटर्स? इनफॉर्मल. मग तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल या दोन प्रकारचे लेटर्स येतात. त्यातलं मी असं सजेस्ट करेल की आपण कशाला प्रिफर केलं पाहिजे? फॉर्मल लेटरला. का? याचं कारण पुढे बघूयात. ठीक आहे. सो चलते हे आगे. मग आता फॉर्मल लेटर म्हटलं की लेटरमध्ये काय काय येतं, याचे प्रकार काय काय असतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉर्मल लेटर देन? मग फॉर्मल लेटर म्हणजे नेमकं काय असतं याला डिटेलमध्ये आता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा, it is the kind of communication that is official can be carried out by sending a formal letter. There are many types of letters that are written in formal purposes. Some of them are as follows. मग आपण जर म्हटलं समजा ज्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर रिझन आहे, ज्या रिझन साठी ते लेटर लिहिलं जात आहे आणि ऑफिशियल पर्पज आहे. कोणता पर्पज आहे? ऑफिशियल. काही ना काहीतरी वर्किंग आहे, ते ऑफिशियल वाला वर्किंग आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी आपण जे लेटर लिहितो त्याला म्हणतो आपण फॉर्मल लेटर. कोणतं लेटर? फॉर्मल लेटर. मग फॉर्मल लेटर मध्ये कोणते कोणते प्रकार येतात? सगळ्यात पहिल्यांदा जो प्रकार येतो दॅट इज कॉल्ड ॲज रिकमेंडेशन लेटर. कोणतं लेटर? रिकमेंडेशन लेटर. म्हणजे काय केलं जातं? एखाद्या गोष्टीला, एखाद्या पर्सनला रिकमेंड केलं जातं. जसं की मी म्हटलं समजा एखादा तुम्ही जॉबसाठी चाललेले आहेत आणि मग जॉबसाठी जात असताना तुम्हाला रिकमेंडेशन पाहिजे, मीन्स ऑथोराइज्ड काही लोक आहेत. जसं की मी म्हटलं समजा एखादं तुम्ही अटेस्टेड ऐकलं असेल, ज्यावेळेस डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटला अटेस्टेशन केलं जातं, राईट. मग त्याला अटेस्ट करायचं आहे म्हणजे काय करायचं? त्याला व्हेरीफाय करायचं आहे की एखाद्या ऑफिशियलकडनं. मग जर मी म्हटलं समजा सेम तेच ऑफिशियल रिकमेंडेशन असतं, जसं की हे जे दस्तऐवज किंवा हे जे डॉक्युमेंट्स आहे दीज आर व्हेरीफाईड बाय अ गव्हर्नमेंट बॉडी ऑर पर्सन. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा सेम त्याच पद्धतीचं एक लेटर दिलं जातं की हा पर्सन असा पर्सन आहे, या स्टुडंटचं नाव हे आहे आणि याला मी इतक्या दिवसांपासून ओळखतो. ह्या टाईपचे जे लेटर्स असतात दॅट इज कॉल्ड ॲज रिकमेंडेशन लेटर. ठीक आहे. दुसरं अपॉलॉजी लेटर. हे म्हणजे काय असतं? अपॉलॉजी, सॉरी, एक्सक्यूज ज्याला म्हणतो आपण. एखादी काहीतरी गोष्ट घडली आहे पण फॉर्मली तुमच्याकडनं काही चूक झाली आणि त्याबद्दल तुम्हाला क्षमा मागायची आहे तुमच्या सिनियर्सकडनं वगैरे. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? अपॉलॉजी लेटर लिहू शकता. जॉब ऍप्लिकेशन लेटर, बचपन से लेकर आज तक बहुत बार लिखा है, राइट. मग जॉबला अप्लाय करण्यासाठी जे लेटर लिहितो, ॲज पर अबो मेन्शन सब्जेक्ट आय एम सो अँड सो, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. आठवलं सगळं फॉर्मॅट? तो त्या टाईपमध्ये आपण पाठ केलेला असायचा. माझं ग्रॅज्युएशन हे झालेलं आहे, माझा एवढा अभ्यास झालेला आहे, ह्या गोष्टी माझ्या क्वालिफाईड आहे. सोबत एन्क्लोजर्स अटॅच केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या आणि मग त्यानुसार डिसाईड करा. या टाईपचे जे लेटर्स असायचे दॅट इज अ जॉब ॲप्लिकेशन्स. इन्व्हिटेशन लेटर, तुमच्याकडे एखादं पर्टिक्युलर ऑफिशियल एखादी ऑर्गनाईज करण्यात आली आहे, एखादी मीटिंग ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे, एखादी सेरेमनी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे, यासाठी फॉर्मली इन्व्हाइट करायचं आहे कुणाला, मग त्या गेस्टला इन्व्हाइट करण्यासाठीचं इन्व्हिटेशन लेटर जे आहेत ते. त्यानंतर एन्क्वायरी लेटर. विशेष करून जर मी म्हटलं समजा हे पुढचे जे लेटर्स आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणतात. मॅक्झिमम या टाईपचे लेटर्स आपल्याला बघायला भेटतील एक्झाममध्ये. पहिलं एन्क्वायरी लेटर.
मग पर्टिक्युलर एखादी गोष्ट आहे त्याबद्दल एन्क्वायरी करायची आहे, तुम्हाला विचारलं जाईल एखादी फ्लाईट आहे, तुम्हाला एखाद्या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी ए ठिकाणावरनं बी ठिकाणी पोहोचायचं आहे आणि फॉर दॅट रिझन यू हॅव टू नो ऑर कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेन द ट्रेन इज कमिंग ऑर डिपार्टिंग, या सगळ्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे, मग तुम्ही तिकडे लेटर लिहा एन्क्वायरी करणारा, पहिला प्रकार. दुसरा प्रकार, एखाद्याने काही ना काहीतरी चुकीचं काम केलंय, मग त्याच्यावरती एन्क्वायरी बसते, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा असतं. पण हे जे एन्क्वायरी आहे, चौकशी करण्याशी रिलेटेड लेटर जे आहे ते कन्सिडर केलं जातं एन्क्वायरी करणारं. इट इज नॉट INQUIRY, इट इज ENQUIRY. ही एन्क्वायरी म्हणजे चौकशी करणं, जाणून घेणं की नेमकं काय आहे. आणि दुसरी एन्क्वायरी IN वाली जी असते त्याला आपण म्हणतो काय, अशी एन्क्वायरी की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्याने काहीतरी करप्ट प्रॅक्टिसेस केलेले असतील तर त्याच्या अगेन्स्ट म्हणतो ना आपण, एखादा ऑफिशियल आहे तो करप्शन मध्ये पकडला गेला, मग त्याच्यावर एन्क्वायरी बसली, ती एन्क्वायरी म्हणजे INQUIRY. मग त्यानंतर येतो पुढचा कंप्लेंट लेटर. मग जसं की म्युनिसिपालिटीला लेटर लिहायचं आहे, तुमच्याकडे आतापर्यंत तुम्ही जे वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय त्या तुम्ही प्रॉपरली करत नाहीये, रस्त्यावरती खड्डे फार झालेत, इलेक्ट्रिसिटी खूप जास्त जाते, त्यानंतर या सगळ्यांशी रिलेटेड तुम्हाला लेटर लिहायचं, कंप्लेंट करायची, त्याला म्हणतो आपण कंप्लेंट लेटर. आणि तिसरा प्रकार म्हणजे लेटर टू एडिटर. एखादा एडिटर आहे, एखादा न्यूजपेपरवाला, त्याचा न्यूजपेपरचा एडिटर आहे आणि मग त्या एडिटरला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, काही गोष्टी विचारायच्या आहेत, तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली मिळत नाहीये, त्या फॅसिलिटीज मिळत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला प्रॉपरली मिळायला पाहिजे, त्या संदर्भात काही लेटर असेल किंवा लेटरला त्यामध्ये काही अजून एखादा स्पेसिफिक पर्पज जो असतो तो सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. तो क्वेश्चन मधून कसा शोधून काढायचा आणि काय लिहायचं, या सगळ्या गोष्टी एक एक करून आपण समजून घेऊ. ओके का? अरे ओके का? ऑल ओके? लेटरचे टाईप लक्षात आले. मग आता लेटर दिलेलं आहे, पहिला दिलेला आहे बघा, राईट. आता बघा एकदम मन लावून समजून घ्या, एकदम सोपं, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. राईट अ लेटर टू युअर बँक्स ब्रांच मॅनेजर अबाउट सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स बीइंग डन फ्रॉम युअर अकाउंट. ठीक आहे, ज्या वेळेस आपल्याला इथं सांगितलं आता राईट अ लेटर, राईट अ लेटर, याच्यानंतर जो टू असतो दोनदा झालं, राईट अ लेटर टू युअर बँक्स ब्रांच मॅनेजर. इथं समजून घ्यायचं आपल्याला ज्याला लेटर लिहायचं आहे, म्हणजे या लेटरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टूच्या सोबत जो येणार तो कंपल्सरी ज्याला रिसीव करायचं आहे, ज्याला लेटर जे आहे ते रिसिव्हर ज्याला म्हणू शकतो आपण, तो असतो जो टूच्या नंतर येतो तो असतो रिसिव्हर. कोण असतो? रिसिव्हर असतो. कोण असतो? रिसिव्हर. टूच्या नंतर जो आला तो रिसिव्हर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे अबाउट किंवा अजून काहीतरी दिलेलं असेल, अबाउट, रिलेटेड टू. ठीक आहे, मग याच्या नंतर जो येतो तो असतो आपला सब्जेक्ट. काय असतो? सब्जेक्ट. ओके का? मग सब्जेक्ट मध्ये काय, सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स बीइंग डन फ्रॉम युअर अकाउंट. ठीक आहे, मग याला फक्त काय करायचं, हे ॲज इट इज लिहून घ्या, सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स बीइंग डन. जिथं फ्रॉम यू आलेलं आहे, युअर आलेलं आहे, तिथं लिहून टाका फ्रॉम माय अकाउंट, फ्रॉम माय अकाउंट. ठीक आहे, आणि याच्या अगोदर इथे तुम्ही अजून काही ऍड करू शकता. जर तुम्हाला काही ऍड नाहीच करावं वाटलं किंवा सुचलंच नाही, मग अशा केसमध्ये तुम्ही ॲज इट इज आहे अबाउटच्या नंतर आले ते ॲज इट इज लिहू शकता. हा एक पहिला पॅटर्न झाला. दुसरा एक पॅटर्न असतो सब्जेक्ट लिहिण्यासाठीचा. ह्याला तुम्ही SUB लिहिलं पाहिजे का सब्जेक्ट पूर्ण लिहिलं पाहिजे, कोणतंही चालेल. मी पूर्ण फॉर्मॅट याचा देऊन टाकेल काय करायचं आहे ते. मग आता इथं म्हटलं समजा सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स बीइंग डन फ्रॉम माय अकाउंट. मग इथं जे आहे तर आपण आशा लिहू शकतो किंवा तुम्हाला अजून काही सुचलं याच्यासोबत अजून ऍड करायचं आहे तुम्ही ते ऍड करू शकता. लाईक ऍप्लिकेशन रिगार्डिंग आणि मग पुढचं बाकीचं सगळंचं सगळं ॲज इट इज. ठीक आहे, सो असं तुम्ही सगळीकडे ऍड करू शकता. सगळीकडे तुमचे जे काही असतील अबाउटच्या नंतर आलेला जो पार्ट असेल तो तुमचा टॉपिक असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, ज्याच्यावरती बेस तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे. ठीक आहे, मग तो वाला पार्ट जो आहे तो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. एवढं क्लिअर का? एवढं क्लिअर का? नक्की एकदा सांगा. ओके असेल तर मग पुढे जाऊया. रेडी सगळे? चलो अब चलते हैं आगे. मग आता याच्यामध्ये काय काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा
स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग अ फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचा एकदम सोपा फॉर्मॅट सांगतो बाळांनो. एवढंच करायचं, ये करडाला तो लाईफ झिंगाला आला आणि एवढंच करून टाका. फक्त एवढं जर तुम्ही प्रॉपरली केलं सगळीकडे वापरता येईल. सगळीकडे मी म्हणतोय सगळीकडे. फक्त तुम्हाला मेन बॉडी ऑफ द लेटर चेंज करायची, बाकी सगळं सेम. मेन बॉडी ऑफ द लेटर जी आहे ती फक्त चेंज करायची, बाकी सगळं सेम ठेवायचे. वर्डिंग फक्त चेंज करायचे, बाकी सगळं सेम. हे ऑलरेडी तुम्ही जर करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा आता सेंडर्स ऍड्रेस सगळ्यात महत्वाचं असतं. सेंडरचा ऍड्रेस जो आहे तो आपल्याला लिहायचा असतो. सेंडरचा ऍड्रेस पूर्वी असं होतं की लेटरमध्ये एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला सेंडरचा ऍड्रेस राईटला असायचा आणि जो रिसिव्हर्स किंवा ज्याला आपल्याला पाठवायचं आहे मग त्याचा ऍड्रेस राईट हँड साईडला आणि ज्याच्याकडनं पाठवलं जात आहे तो वाला जो आहे तो अशा दोन प्रकारचे वेगवेगळे राईट आणि लेफ्ट केलेलं असायचं. पण आज अशी कंडिशन आहे, जर आपण बघितलं ईमेल रायटिंग किंवा नंतर हळूहळू हे सगळे बदल होत गेले. ईमेल रायटिंग मध्ये सध्या आपण जर बघितलं तर लेफ्ट हँड साईडनी जी आहे ती सगळी प्रॅक्टिसेस सुरू झाल्या सगळीकडे. सध्या लेटर रायटिंग मध्ये सुद्धा फॉर्मल लेटर मध्ये पण दोन्ही पण ऍड्रेस जे आहेत किंवा ज्याला पाठवायचं आहे ते वाले ऍड्रेस सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकतात, लेफ्ट हँड साईडला वापरता येऊ शकतात. मग जसं की मी म्हटलं समजा सेंडर्स ऍड्रेस, मग जिथून पाठवलं जाणार आहे इट इज रिटन ऑन द टॉप लेफ्ट साइड ऑफ द पेज. इट विल इन्क्लूड अ स्ट्रीट ऍड्रेस, सिटी, स्टेट आणि पिनकोड. पिनकोड सगळ्यात महत्वाचा आहे. अँड इफ यू आर रिप्रेझेंटिंग अ कंपनी राईट द कंपनीज ऍड्रेस अलॉंग विथ नेम. नावासहित कंपनीचा ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला ऍड करावा लागेल. ठीक आहे, लक्षात येतंय का? एवढं बघून घ्या एकदा. सगळ्यात पहिल्यांदा आता याच्यात दोन प्रकार असतात. एक प्रकार असा आहे तो कधी कधी लेटरमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण ऍड्रेस दिलेला असतात. सेंडर्स ऍड्रेस दिलेला असतो, रिसिव्हर्स ऍड्रेस दिलेला असतो. जेव्हा दोन्ही ऍड्रेस दिलेले असतील तेव्हा एकदम चांगल्या पद्धतीने तुमचे ऍड्रेस जसेच तसे घेतले पाहिजे. क्लिअर? पहिल्यांदा जे दिलेलं आहे त्याच्यातूनच एक आपल्याला निवडायचं आहे. पण जर समजा बाय चान्स, बाय एनी चान्स जर आपल्याला ते मेन्शन करून दिलेले नसतील तर अशा केसमध्ये इमॅजिनरी आपल्याला ऍड्रेस ऍड करायचा असतो. इमॅजिनरी. आता मला सांगा तसा इमॅजिनरी असा इमॅजिनरी आहे, मग त्याला क्रिएटिव्ह काही करता येतं का ते बघूया. साधं एक्झाम्पल मी घेतलं इथं. फ्लॅट नंबर 45, फ्लॅट नंबर 45 या ऐवजी एफच्या ऐवजी मी अजून काहीतरी दुसरं लिहून टाकलं तरी चालेल. पदम बिल्डिंग, पाषाण, पुणे. PP ने स्टार्ट होतंय, जरा क्रिएटिव्ह वाटतंय. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही काहीही करू शकता. आनंद भवन, त्यानंतर औरंगाबाद, किंवा तुम्हाला वाटलं अजून काहीतरी वेगळं लिहायचंय. सो ह्या पद्धतीने स्टार्टिंग लेटर्स जे आहेत ते जर सारखे आले तर अजून मजा येईल. ते वाचणाऱ्याला रीडर्सला पण थोडंसं बरं वाटेल. सो या पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही लेटर रायटिंग करताय, लेटर रायटिंग करत असताना त्याला अजून क्रिएटिव्ह आणि इन्व्हॉल्विंग कसं करता येईल यावरती आपण फोकस केलं पाहिजे. रीडरने सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारा की रीडरने तुम्ही जे काही राईट केलेलं आहे किंवा जे काही टाईप केलेलं आहे ते का वाचलं पाहिजे. ठीक आहे, समज में आ रहा है सबको? का वाचलं पाहिजे असं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे की ज्यामुळे त्याला वाचावं असं वाटलं पाहिजे. ओके. मग आता जर मी म्हटलं समजा ही पहिली गोष्ट. आता जनरली मी म्हटलं हे सगळ्यांसाठी सांगतोय. लाईक चेक करणारे कधी कधी ह्युमन बिईंग असतील. इकडे मात्र आपल्याला एक्झाम मध्ये जे आहे तर ते ऑनलाईन करायचं आहे सगळं, त्यामुळे तिकडे काही चेक करायला पॅरामीटर्स फिक्स करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्याला जायचं आहे, एक फॉर्मॅट आहे त्यानुसार आपल्याला जायचं आहे, त्यानुसार स्कोर मिळणार आहे. पण जर मी म्हटलं समजा रिटर्न मध्ये किंवा हँडरायटिंग वाला जर असेल आणि चेक करणारा जर मॅन्युअली असेल तर अशा केसमध्ये क्रिएटिव्ह वेज जे असतात त्यांना जरा जास्त प्रेफर केलं जातं. स्कोर पण आपल्याला त्यामध्ये इम्प्रूव्ह करता येतो. ठीक आहे. त्यानंतर डेट वाला मुद्दा आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे डेट राईट हँड साईडला पाहिजे वगैरे, त्याच्या शेवटी फुलस्टॉप आलाच पाहिजे, नाही आला पाहिजे, असे बरेचसे किस्से आहे. पण साधं सरळ सध्या सगळीकडे जे वापरलं जातं लास्टला फुलस्टॉप वापरला जात नाही. 2-3 पद्धतीने वेगवेगळे लिहिलं जातं. मंथ, डेट आणि मग इयर, किंवा डेट, मंथ आणि इयर अशा DDMMYY किंवा MMDDYY अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकता. इफ यू फील इथे नोव्हेंबर नाही लिहायचं आहे, NOV लिहायचं आहे, NOV फुल स्टॉप आणि मग पुढचं तुम्ही जशास तसं लिहू शकता. अशा दोन्ही प्रकारे तुम्ही डेट जी आहे ती ऍड करू शकता. क्लिअर का सगळ्यांना? अरे यस नो? एक एक मुद्दा हळूहळू समजून घेऊ मित्रांनो. एक सॅम्पल पण मी तुम्हाला दाखवल कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे आणि त्या सॅम्पलवरती बेस सध्या ट्रेंडिंग वाले जे टॉपिक आहे 8-10 टॉपिक जे आहेत लेटर्सचे ते मी 8-10 लेटर्स जे आहेत त्याचे सॅम्पल मी लिहून तुम्हाला देईल. याचा एक ई बुक बनेल. ते ई बुक मी तुमच्या समोर जे आहे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल. ठीक आहे. आपल्याच ॲपवरती ते अवेलेबल असेल तर त्या ई बुकमध्ये सगळे या टाईपचे लेटर्स जे आहेत, सॅम्पल लेटर्स जे आहेत ते आपल्याला भेटतील. ओके, चलो अब चलते आगे. मग या पद्धतीने जर मी म्हटलं समजा हे सगळेच्या सगळे बनतील. पण पहिल्या दोन गोष्टी, सगळ्यात पहिल्यांदा सेंडर्स ऍड्रेस आणि दुसरा बघितला आपण डेट. त्यानंतर पुढे गेलो आपण म्हणजे सॅम्पल असं आपल्याला दिसेल.
फ्लॅट नंबर जे काय असेल ते नोव्हेंबर 5, 2024. ओके. यानंतर जर मी म्हणलं समजा पुढे गेलो रेसिपियंट्स ऍड्रेस, मग जिथं ज्याला रेसिपियंट होणार आहे म्हणजे जो रिसिव्हर म्हणतो आपण त्याचा ऍड्रेस जो आहे तो आला पाहिजे. मग त्याच्या समोर आपण म्हटलं तर टू लावलं पाहिजे, त्यानुसार त्याला वापरलं पाहिजे. इट शुड बी रिटर्न वन लाईन अंडरनीथ द डेट, डेटच्या खाली एक लाईन खाली एंटर मारायचं एक. त्याच्यानंतर मग हे लिहायचं रेसिपियंट जॉब टायटल फॉर हिज ऑर हर नेम, डॉक्टर, MS, मिस, MRS, मिस्टर, मिसेस ह्यासारखे जे वापरले पाहिजे आपण तिथं जे आहे तर पर्टिक्युलर त्यांचं नेमकं प्रोफेशन म्हणजे त्यांचे जे काही नाव असेल त्या नावाच्या अगोदर एक पर्टिक्युलर टायटल देणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे. त्या नेमच्या खाली त्या कंपनीचा जर माहिती दिलेली असेल किंवा डेझिग्नेशन असेल त्यांचं नेमकं काय ते तिथं मेन्शन केलेलं पाहिजे आणि सिटी, स्टेट किंवा पिनकोड हे तिथं मेन्शन केलेलं पाहिजे या पद्धतीने. ओके का. टू द मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे 411004 आणि त्याच्या खाली येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सब्जेक्ट ज्याबद्दल मी आधीच बोललोय. समरायझेस द इंटेन्शन ऑफ द वर्ड. नेमकं तुम्हाला काय सांगायचंय मग हे सांगितलं मी. सब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा, क्वेश्चन मध्येच अर्धा पार्ट लपलेला आहे. अबाउटच्या नंतर येणारा पार्ट जो आहे तो आपला सब्जेक्ट बनणार आहे. ओके का. सर प्रत्येक वेळेस अबाउट येतच का? अरे येतं भाऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. अबाउट नसेल आलं तिथून तुम्हाला तेवढा अंदाज काढता येईल एवढं ते असतं. ओके. तुम्हाला अंदाज काढता येऊ शकतो कोणता सब्जेक्ट असू शकतो तिथून. ओके. मग या पद्धतीने मी म्हणलं समजा आपण जे लेटर आहे सॅम्पल काय काय बनल मी एक एक पार्ट ऍड करतोय आणि ते ऍड करून दाखवतो एक्झॅक्टली की कसं लेटर बनल. मग सगळ्यात पहिल्यांदा पार्ट घेतला मी ऍड्रेस टाकला, जो सेंडर्स ऍड्रेस आहे तो आला. त्याच्यानंतर नोव्हेंबर 5, 2024 आणि मग सब्जेक्ट जो आहे तो ऍड केला. ठीक आहे या पद्धतीने. त्यानंतर पुढे आलं पाहिजे पाचवा सॅल्युटेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅल्युटेशन? सॅल्युटेशन मीन्स नमस्कार वगैरे जे म्हणतो आपण त्यावाला तो वाला पार्ट. मग डिअर सर किंवा डिअर मॅडम हा एक पार्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. मग डिअर सर किंवा डिअर मॅडम जे कोणतं असेल ते. आणि या सगळ्यांमध्ये इथे एक अजून तो पार्ट आपला ऍड व्हायचा राहिला जो रेसिपियंट्स ऍड्रेस म्हटलं होतं आपण तो वाला इथे ऍड करू शकतो. ठीक आहे. मग तो इथे ऍड करणार. त्यानंतर मी म्हणलं इथं सेंडर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस आणि डेट. त्याच्या खाली आला पाहिजे सब्जेक्ट नेसेसरी ऍक्शन अगेन्स्ट फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम अकाउंट. हे वाला तुम्ही प्रॉपरली त्याला वर्डिंग जी आहे ती देऊ शकता. पण काही लोक म्हणतील मला सर ही वर्डिंग बनवता येत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. बिलकुल त्यावेळेस टेन्शन घेऊ नका. जे अबाउटच्या नंतर आलेलं आहे त्याबद्दल पर्टिक्युलर जो आहे तो डायरेक्टली अबाउटच्या नंतरचा पार्ट जो आहे ज्याला काहीच समजत नसेल त्याने तो पार्ट जशाच तसा टाकला तरी चालतं. ठीक आहे. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला मला एक सांगा समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न लिहिण्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे आणि म्हणून तो वाला पार्ट तुम्ही ऍड करू शकता. त्याला चांगल्या वर्डिंग मध्ये बसवता आलं तर खूपच चांगलं. जसं की मी इथं म्हटलंय नेसेसरी ऍक्शन अगेन्स्ट फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम माय अकाउंट किंवा फ्रॉम अकाउंट. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण म्हणू शकतो. डिअर सर किंवा मॅम दोन्ही पण असू शकतात. त्यानंतर यायला पाहिजे बॉडी ऑफ द लेटर. ते लेटर नेमकं काय असणार आहे त्याच्यामध्ये जे काही पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये नेमकं सब्जेक्ट जो असेल त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आणि मग त्याच्यानंतर सायनिंग ऑफ. सगळ्यात शेवटी सायनिंग ऑफ. थँक्यू यू आर सिन्सिअरली XYZ जे काय असेल ते. इथे दोन प्रकार आहे. यू आर सिन्सिअरली पण असतं, यू आर फेथफुली पण असतं आणि 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 यू आर ट्रूली सुद्धा असतं. मग नेमकं काय वापरलं पाहिजे त्याबद्दल पण मी पुढे गेल्यावर थोडंसं बोलतो. आता ऍक्च्युअल फॉर्मॅट कसा असणार आहे नेमका फॉर्मॅट म्हणजे मी डायरेक्ट सॅम्पलच सांगतो काय काय असेल. सॅम्पल सांगतो बघा नेमकं काय काय असलं पाहिजे सॅम्पल. मग ते जे लेटर म्हटलं होतं आपल्याला राईट अ लेटर टू द बँक मॅनेजर फ्रॉड्युलंट प्रॅक्टिस साठीचा ते वाला लेटर आपण करूया. सगळ्यात पहिल्यांदा आला कोणता पार्ट जो काय ऍड्रेस असेल तो सेंडर्स ऍड्रेस. इथे आला रिसिव्हर्स ऍड्रेस इथे एक मार्क. ठीक आहे. सब्जेक्ट वाला पार्ट म्हटलं हाफ. ठीक आहे. आणि पुढे डिअर हे वाला जो पार्ट आहे ह्याला हाफ. असं करत करत मेन बॉडी ऑफ द लेटर उरलेला पार्ट जो आहे तो आणि ह्या पद्धतीने मार्किंग स्कीम जी आहे ती बनते. मग ओव्हरऑल मी म्हटलं समजा नेमकं काय काय असणार एक एक करून आता आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं जो सेंडर आहे त्याबद्दल सांगितलं. फ्लॅट नंबर 45 पदम बिल्डिंग पाषाण पुणे हे जे काय आहे ऍड्रेस नोव्हेंबर इथपर्यंत आपण आलो. सब्जेक्ट घेतला नेसेसरी ऍक्शन अगेन्स्ट फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम अकाउंट. अकाउंट मधून ज्या काही फ्रॉड्युलंट प्रॅक्टिस झालेल्या आहेत ज्या काही खोटेपणा मीन्स किंवा जे फसवणूक झालेली आहे त्याबद्दलच्या नेसेसरी ऍक्शन्स तुम्ही घेतल्या पाहिजे त्याबद्दल आहे. डिअर सर और मॅम
आय एम अन अकाउंट होल्डर इन युअर बँक फॉर द लास्ट 10 years. मग लास्ट 10 years पासनं बँक अकाउंट होल्डर आहे. माय अकाउंट नंबर इज P001. तुम्ही काही पण लिहू शकता. आय एम रायटिंग दिस लेटर टू ब्रिंग टू युअर नोटीस. आता हे वाले जे पार्ट आहे, आय एम रायटिंग दिस लेटर किंवा याच्याशी रिलेटेड काय काय फ्रेजेस आपण वापरू शकतो, तर सगळ्या फ्रेजेस मित्रांनो मी ऑलरेडी याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. शेवटच्या टप्प्यात आपण बघूया त्या फ्रेजेस सगळ्या कोणत्या कोणत्या आपल्याला वापरता येऊ शकतात. ठीक आहे. सो या पद्धतीने त्या फ्रेजेस मी म्हटलं समजा. मग इथं पहिल्यांदा मी काय केलं, माझी शॉर्ट इंट्रोडक्शन दिली. काय केलं मी, इंट्रोडक्शन दिली. अकाउंट नंबर आणि नाव जे आहे ते थोडंसं सांगता आलं तर सांगू शकता, लाईक माय नेम इज ABCXYZ, जे काय असेल ते. आय एम अन अकाउंट होल्डर इन युअर बँक फॉर द लास्ट 10 years. माय अकाउंट नंबर इज P001. आय एम रायटिंग दिस लेटर टू ब्रिंग युअर नोटीस सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स. आता इथून आलं. ठीक आहे. तो जो सब्जेक्ट आपण म्हटला होता, ठीक आहे, तो मी ऍड केला. ब्रिंग टू युअर नोटीस सम फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन्स बिईंग डन फ्रॉम माय अकाउंट. माझ्या अकाउंट मधनं काही फ्रॉड्युलंट प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत. यस्टरडे ॲट अबाउट 6 PM. सर इथं इंट्रोडक्शन मध्ये अजून मोठं नाही लिहायचं का, जास्त काही लिहिलं तर चालणार नाही का? मित्रांनो, आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचं आहे, वेळ कमी आहे, बरोबर, आणि कमी वेळेत जास्त टाईप करत बसण्यात चुका. आपलं इंग्लिश पण खूप चांगलं आहे आणि त्यामुळे काय होतं, आपण भरपूर जास्त लिहित जातो आणि भरपूर जास्त चुका करत जातो. आणि म्हणून हे होऊ नये यासाठी स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये लिहा. जेवढं गरजेचं आहे तेवढं मेन्शन करा आणि तेवढ्या गोष्टी झाल्या की मग त्याला पटकन त्याला कंप्लीट करत चला. सो दॅट तुम्हाला टिपिकल लिहिलं, जेवढं पाहिजे तेवढं आवश्यकतेनुसार लिहिलं आणि त्यानुसार स्कोअर तुम्हाला जास्त मिळेल. कळतंय? या उलट तुम्ही एक गोष्ट 3-3, 4-4 वेळेस तुम्ही सांगत बसले, त्याच्यातून क्लॅरिटी मिळणार नाही समोरच्याला आणि सोबत सोबत त्याला ते वाचायला पण मजा येणार नाही. आणि म्हणून जे आहे तर रीडर्स, पहिला मुद्दा आपला जो म्हटलं, रीडरनी का वाचावं याचं कारण त्याच्यामध्ये. आणि म्हणून शॉर्टमध्ये लिहा, थोडक्यात लिहा, जेवढे मुद्दे आहे मेन तेवढेच फक्त लिहा. आणि म्हणून मी म्हटलं आपण इनफॉर्मल लेटर न लिहिता फॉर्मल लेटर लिहिलं पाहिजे. इनफॉर्मल मध्ये तुम्ही तुमच्या भावाला लेटर लिहायला लागले, तुमच्या मित्राला लेटर लिहायला लागले, मैत्रिणीला लेटर लिहायला लागले, तुम्हाला भरपूर सुचत जाणार आहे. आणि त्या भरपूर सुचण्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी, त्याला फ्रेम करणं तुम्हाला सुचणार मराठीत आहे आणि मग तुम्ही त्याला ट्राय करणार इंग्लिशमध्ये लिहिण्याचा, राईट. आणि मग तुम्ही ट्रान्सलेशन पण करताय, सोबत सोबत तुम्ही काय करताय, टाईप पण करताय. यामध्ये तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे, सोबत चुका पण जास्त होणार, कारण तुम्ही मॅटर जास्त लिहिलं ना. म्हणून पर्याय जो असतो तो काय असतो, फॉर्मल लेटर लिहा. टिपिकल फॉर्मॅट ठरलेला आहे, बस तेवढं लिहायचं, संपलं. ओके. मग पहिलं आपण म्हटलं स्टार्टिंगला सेंडरचा जो ॲड्रेस असतो तो, नंतर रेसिपियंट ॲड्रेस, ज्याला पाठवायचं त्याचा ॲड्रेस, नंतर डेटवाला, पहिले त्याच्या डेटवाला पार्ट आणि नंतर रिसिव्हर्सवाला, नंतर सब्जेक्टवाला पार्ट असेल, सॅल्युटेशन्स असतील आणि मग असेल इंट्रोडक्शन. नॉर्मल इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुम्ही पॅरा चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं सोबत लिहायचंय तरी पण चालेल, दोन्हीपैकी एक तुम्ही काही करू शकता. सर इथं डिअर सर संपला आणि मग त्याच्यानंतर कॉमा इथून पुढे लिहिलं चालेल का? काहीच टेन्शन घेऊ नका, दोन्ही पण चालेल. इथून पुढे लिहिलं तरी चालेल किंवा स्टार्टिंग पासून स्टार्ट केलं तरी पण चालेल. ठीक आहे, या पद्धतीने. मग पहिल्यांदा मी इंट्रो केलं. आता मेन मुद्दा जो होता, सब्जेक्ट मध्ये नेमकं काय घडलं होतं, मग किती वाजता घडलं, काय घडलं ते एक्झॅक्टली सांगायचं आहे. यस्टरडे ॲट अबाउट 6 PM आय रिसिव्ड अ कपल ऑफ टेक्स्ट मेसेजेस साइटिंग. जे साईट करत होते किंवा सांगत होते, हे 2-4 शब्द आपल्याला लक्षात ठेवावं लागतील आणि त्या पद्धतीने लिहावं लागेल. साइटिंग काय म्हटलं मेसेज, ₹3,500 अँड ₹10,000 हॅज बीन डेबिटेड फ्रॉम माय अकाउंट. ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की 3,500 आणि नंतर 10,000 रुपये डेबिट झाले माझ्या अकाउंटमधनं. विच टूक मी बाय सरप्राईज ॲज आय हॅव माय ATM अँड अदर सेन्सिटिव्ह डिटेल्स विथ मी अँड हॅव नेव्हर शेअर्ड विथ एनीवन. मी माझी डिटेल्स कोणासोबत शेअर पण नाही केली. ATM कार्ड सुद्धा माझ्याजवळच आहे आणि तरी सुद्धा माझ्या अकाउंटमधनं 13,500 रुपये जे आहे ते माझ्या अकाउंटमधनं गायब झाले. आणि म्हणून हे वाला जे आहे हा आपला बनेल मुद्दा. मग अमाऊंट सर एवढीच ठेवायची का? अरे तुम्ही काही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. विथ दिस लेटर, ह्या लेटर सोबत, विथ दिस लेटर आय हॅव ऑल्सो अटॅच्ड माय अकाउंट नंबर, कन्सर्न ट्रान्झॅक्शन डिटेल्स, अकाउंट बॅलन्स स्टेटस. आय रिक्वेस्ट यू टू लुक इन टू द मॅटर. माझी अशी इच्छा असेल की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं. अँड टेक अ स्विफ्ट ॲक्शन. स्विफ्ट म्हणजेच ॲज सून ॲज पॉसिबल वाली ॲक्शन्स टू रिकवर द मनी लॉस्ट. अँड आय शॅल बी लुकिंग फॉरवर्ड टू किंवा आय विल बी लुकिंग फॉरवर्ड टू द सेम बीइंग क्रेडिटेड इन माय अकाउंट.
आणि मी त्याची वाट पाहिल की जी अमाऊंट गेलेली आहे ती माझ्या अकाउंटमध्ये पटकन रिकवर व्हावी. युअर प्रॉम्प्टनेस इन दिस रिगार्ड विल बी हायली अप्रिशिएटेड. तुमचा जेवढा प्रॉम्प्टनेस असेल ते माझ्यासाठी खूप जास्त प्रेरणादायी असेल, त्याची अप्रिशिएट करण्यासारखं असेल. ओके का? चलो ओके. मग याने शेवटी जे म्हटलं होतं क्लोजिंग, मग क्लोजिंग मध्ये जे असतं थँक्यू वाला पार्ट आहे. इथं एक्सक्लेमेटरी मार्क ऑफ एक्सक्लेमेशन पण चालतं, सोबत सोबत इथं फुल स्टॉप सुद्धा चालतो. युअर्स ट्रूली XYZ. आता मी इथं युअर्स ट्रूली वापरलंय, ह्याचं कारण आहे बऱ्याच ठिकाणी फेथफुल वापरायला पाहिजे किंवा फेथफुली वापरायला पाहिजे, सिन्सिअर वापरायला पाहिजे किंवा सिन्सिअरली वापरायला पाहिजे, याच्यात लईच गोंधळ आहे. मग त्या सगळ्यांमध्ये न पडता सरळ सरळ म्हणा युअर्स ट्रूली, युअर्स ट्रूली. कारण ईमेल रायटिंगमध्ये युअर्स ट्रूलीला प्रेफर केलं जातं. यात पण अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, कोण कोण कधी कधी वापरलं जातं त्या रिलेटेड काही गोष्टी समजून घेऊ. जसं की युअर सिन्सिअरली कधी वापरलं जातं, इफ यू नो द नेम ऑफ द रेसिपियंट टिपिकली अ कलिग ऑर क्लोज बिझनेस असोसिएट यूज युअर सिन्सिअरली. UK बेस जर मी म्हटलं समजा आपल्याकडे जी लँग्वेज आहे त्यानुसार सिन्सिअरली म्हटल्यानंतर नोविंग पर्सन असेल तर मग आपण वापरलं पाहिजे सिन्सिअरली. सोबत काम करताय मग तशा केसमध्ये लाईक अपॉलॉजी लेटर वगैरे जे असतात तिकडे. जर मी म्हटलं समजा युअर्स फेथफुली आणि युअर्स ट्रूली हे कधी आलं पाहिजे. डोंट नो द नेम ऑफ द रेसिपियंट, माहितीच नाही नेमकं कोण आहे, स्ट्रेंजर पर्सन आहे, मग अशा केसमध्ये युअर्स ट्रूली किंवा युअर्स फेथफुली असे दोन वापरले गेले पाहिजे. पण मी जर म्हटलं फेथफुल मध्ये असे पण काही लोक आहेत की जे फेथफुल म्हणतात आणि फेथफुली म्हणतात, याच्यात पण भांडणं आहे. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा सरळ साधं सरळ सोपं म्हणजे ट्रूली आहे, तो वाला शब्द वापरा, सगळीकडे चालतो, नो डाऊट. ओके. सो ह्या पद्धतीचे काही लेटर्स जे आहेत त्याचे फॉर्मॅट आहे. याचा मागच्या 2 वर्षामध्ये जे जे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत IBPS PO राईट आणि SBI यांच्यामध्ये जे आलेले आहेत ते वाले हे सगळेचे सगळे पार्ट आहे. एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे वेगवेगळे टॉपिक्स आहे या सगळ्यांचे फॉर्मल लेटर्स जे आहे मी फॉर्मॅट सहित तुम्हाला देऊन टाकल. ठीक आहे. एकदा एवढे जस्ट स्क्रीनशॉट जे आहेत ते बघून घ्या. आणि मी जे म्हटलं 10 लेटर्स वगैरे देणार आहे ते 10 लेटर्समध्ये पण हे पण राहतील. ठीक आहे. ओके क्लिअर. ज्यांना टॉपिक्स पाहिजे असतील आणि मी म्हणाल टॉपिक दिल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही स्वतः राईट करून बघा. 2दा 4दा तुम्ही ज्यावेळेस राईट करणार त्यावेळेस तुम्हाला ते अंदाज येईल आणि मग त्यानुसार तुम्हाला पुढे जाता येईल. ओके चलो अब चलते हैं आगे. या पद्धतीने बनेल मग पुढचा. आणि दुसरा असतो इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटरमध्ये असा फॉर्मॅट असतो, डिअर जे काय असेल ते भाऊ बहीण, लॉट्स ऑफ लव्ह, युअर ब्रदर वगैरे जे काय आहे ते. आणि सेम जसा पहिला म्हटलं तसा फॉर्मॅट जो आहे तो इथे वापरला जातो. इथे फक्त मेन बॉडी ऑफ द लेटर असतं. पण मित्रांनो मी असं सजेस्ट करेल की थोडंसं इन्फॉर्मलवालं लेटर नका लिहू. इन्फॉर्मलवाल्या लेटरमध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत, 3 पैकी एक तरी फॉर्मल असतं जे की तुम्हाला इझिली जमून जाईल. इन्फॉर्मलमध्ये पण सेम फॉर्मॅट ठरलेलं आहे, त्याचं पण सॅम्पल मी देतो. पण त्या सॅम्पलपेक्षा मी म्हणाल की मॅक्झिमम आपण कशावरती फोकस केलं पाहिजे, फॉर्मल लेटर जे असतं त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. Recently, the results of 10th board exams were released. Your friend's son, who appeared in the examination, has scored good overall marks but average in science. Your friend wants his son to choose the science stream against his wish. Write a letter to your friend convincing and guiding him. Allow his son choose the right stream after class 10th. आणि याबद्दल जे आहे तर पर्टिक्युलर कोणतं कोणतं काय काय केलं पाहिजे ह्याबद्दल जो आहे तो इथं राईट स्ट्रीम करण्याबद्दल जे आहे तुमचा मित्र आहे त्याचा मुलगा जो आहे तो 10वीला होता आणि स्कोअर जो आहे सायन्समध्ये कमी आलाय. वडिलांची इच्छा आहे त्यांनी सायन्स घेतलं पाहिजे आणि तुम्हाला असं वाटतंय की मुलाला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि तुम्ही त्या वडिलांना तुमच्या मित्राला कन्व्हिन्स करताय, त्यासाठीचं हे लेटर आहे. लेटर या पद्धतीने आहे, काहीच नाही केलेलं, सेम तेच आहे. नोव्हेंबर जे काय असेल ते, त्यानंतर जे आहे तर डिअर नेम जे काय असेल ते, त्यानंतर हा सगळा फॉर्मॅट झाला आणि शेवटी लॉट्स ऑफ लव्ह युअर फ्रेंड XYZ. पण मी असं म्हणाल की ह्या टाईपचे लेटर जे आहे शक्यतो लिहू नका. का बरं? कारण आपल्याला याच्यामध्ये भरपूर सुचत जातं आणि भरपूर सुचलं म्हणजे भरपूर जास्त चुका करणार, म्हणून इन्फॉर्मल नको. ठीक आहे. लिहिताना पण किंवा बुकमध्ये देताना पण मी सगळे फक्त फॉर्मल लेटर्सच देईल. ठीक आहे. इन्फॉर्मल लेटरचे सॅम्पल देणार नाही. ओके. तुम्हाला वाटलंच पाहिजेच एखादं तर एखादं सॅम्पल देऊन टाकतो. ओके चलो. आता लेटर रायटिंग साठी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्यामध्ये काही फ्रेजेस वगैरे लागतात आपल्याला, त्या एकदम युजफुल असणाऱ्या सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत त्यावाल्या फ्रेजेस सगळीकडे तुम्ही वापरू शकता. या पाठच केला तरी चालतील. ठीक आहे. 2दा 4दा वापरून टाका, सेंटेन्स मध्ये लक्षात राहतील. एक्झाम्पल्स ऑफ फ्रेजेस दॅट कॅन बी यूज इन अ कंप्लेंट लेटर. जर लेटर कंप्लेंट वाला असेल, कोणतं लेटर असेल कंप्लेंट वाला, तर अशा केसमध्ये आपण हे वापरू शकतो. आय विल लाईक टू एक्सप्रेस माय एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन
रिगार्डिंग किंवा टुवर्ड्स या टाईपमध्ये आपण म्हणू शकतो. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन अगेन्स्ट द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, जे काय असेल ते पुढे. आय रिग्रेट टू से दॅट आय वॉज नॉट कम्प्लिटली सॅटिस्फाईड विथ जे काय असेल ते. आय वुड लाईक टू रिसीव्ह अ फुल रिफंड व्हॉट एव्हर आय हॅव गिव्हन. ओके, सो या पद्धतीने आपण म्हणू शकतो. पण थोडीशी भाषा जी आहे कंप्लेंटमध्ये आपली जी आहे ती ॲरोगन्सी चालू शकते. ठीक आहे, जनरली मात्र रिक्वेस्ट वगैरे असेल तर तिकडे पोलाइट असलं पाहिजे. एक्झाम्पल्स ऑफ फ्रेजेस दॅट कॅन बी यूज इन अ जॉब ऍप्लिकेशन. जर जॉब ऍप्लिकेशन असेल तर तिकडे तुम्हाला ॲरोगन्सी चालणार नाही, तिकडे पोलाइटली बोलावं लागेल. आय हॅड अप्लाइड अगेन्स्ट नोटिफिकेशन गिव्हन ऑन सो अँड सो डेट. आय वुड लाईक टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ जे काय असेल ते. सो ह्या दोन आहेत की ह्या आपण फ्रेजेस म्हणून जॉब ऍप्लिकेशनसाठी कंपल्सरी कुठलं पण आलं तरी वापरता येऊ शकतात. हे म्हणजे रामबाण इलाज आहे, पॅनाशिया. ठीक आहे, मग रामबाण इलाज म्हणजे कुठला पण लेटर येऊ द्या तिकडे तुम्हाला हे वापरता येतील. एक्झाम्पल्स ऑफ फ्रेजेस दॅट कॅन बी यूज इन इन्व्हिटेशन लेटर. काय काय असू शकतं? कुड यू प्लीज लेट मी नो इफ यू कॅन अटेंड. कुड यू प्लीज लेट मी नो इफ यू आर अवेलेबल फॉर द प्रोग्राम. वी आर हॅपी टू लेट यू नो दॅट वी हॅव सिलेक्टेड यू ॲज अवर गेस्ट. ठीक आहे, या पद्धतीने आपण म्हणू शकतो. हे सगळेच्या सगळे फ्रेजेस वाले फॉर्म जे आहेत या पद्धतीने आपण म्हणू शकतो. एक्स्ट्रा अजून काय काय असतं? दिस लेटर इज टू इन्फॉर्म यू अबाउट, काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची आहे मग त्याच्याशी रिलेटेड लेटर. दिस लेटर इज इन रेफरन्स टू युअर, वी वुड लाईक टू ब्रिंग युअर नोटीस अटेन्शन. कशाबद्दल? कंप्लेंट वगैरे असेल तर त्या केसमध्ये पण आपण म्हणू शकतो. एन्क्वायरीचा रिप्लाय असेल रेफरन्स टू, दिस इज इन रेफरन्स टू युअर एन्क्वायरी. तुम्ही जी एन्क्वायरी केली होती आता तुम्ही एन्क्वायरी करणारे नाही आहे. तुम्ही आता जे आहात तुम्ही लेटर जे लिहिताय ते असं लिहिताय की तुमच्या ऑफिसकडनं किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एन्क्वायरी आलेली आहे, मग त्याला तुम्ही रिप्लाय देताय. त्यावेळेस दिस इज इन रेफरन्स टू युअर एन्क्वायरी रजिस्टर्ड ऑनलाईन ऑर जे काय असेल ते, आणि मग तिथं त्याचा नंबर वगैरे टाकू शकता, रेफरन्स नंबर. Apology letter. We will like to apologize for. Please accept our apologies for. Please let us know how we can compensate you. मग जे पहिलं आपण म्हटलं होतं पहिलं वालं कंप्लेंट वालं जे होतं त्या कंप्लेंटला तुमचं उत्तर म्हणजे अपॉलॉजी लेटर आहे. ठीक आहे, मग तुमचं जे काही चार्जेस झाले असतील, तुमचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत असं तुम्ही या माध्यमातून सांगता. ठीक आहे, सो हे वाले पण लेटर्स असतील. आणि अजून काय काय फ्रेजेस आहे ज्या की ओपनिंग साठी स्टार्टिंग साठी वापरल्या जाऊ शकतात आणि क्लोजिंग साठी पण वापरल्या जाऊ शकतात. मग क्लोजिंग साठी काय काय येतं? एवढे सगळे क्लोजिंग साठी आहे, हे ओपनिंग साठी आहे. एकदा जस्ट बघून घ्या सगळेच्या सगळे, मग नंतर डिस्कस करूया. ठीक आहे, चला आता पुढे जर मी म्हणलं समजा हे सगळेच्या सगळे मॅक्झिमम फॉर्मल साठी वापरले जाऊ शकतात. हाऊ आर यू? आय होप यू आर इन गुड हेल्थ. हाऊ यू हॅव यू बीन? आय केम टू नो अबाउट. हाऊ इज द लाईफ ट्रीटिंग यू? आय वॉज हॅपी टू हिअर अबाउट. हाऊ आर द किड्स? आय होप दे आर डुईंग ग्रेट. आय होप यू मॉम मीरा अँड हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. त्यानंतर हे सगळेच्या सगळे हे सगळे इन्फॉर्मल लेटरसाठी. कोणते? इन्फॉर्मल लेटरसाठी. मग इन्फॉर्मल लेटरसाठी स्टार्टिंग आणि क्लोजिंग या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही इन्फॉर्मल लिहित असाल तर. अशाच ज्या फ्रेजेस मी पहिले म्हटल्या ज्या फॉर्मलसाठी वापरल्या जात आहेत त्याच्याच इन्फॉर्मलसाठी कोणत्या कोणत्या आहेत त्या फ्रेजेस याच्यामध्ये सांगितल्या. ओके का? अरे ओके का? सगळ्यांना क्लिअर? आता पुढे आहे माइंड मॅप वगैरे. आता हा सगळ्याचा सगळा पार्ट जो होता आतापर्यंत जो सांगितला तो सगळा होता रिलेटेड टू लेटर रायटिंग. मग अजून याचे काही सॅम्पल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण नंतरच्या पार्टमध्ये सॅम्पल्स वगैरे जे आहेत ते बुक्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला भेटून जातील. सो दुसरा टप्पा जो आहे दॅट इज रिलेटेड टू एसे रायटिंग. एसे रायटिंग नेमकं काय असतं, ते कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलचा मित्रांनो दुसरा एक व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. एसे रायटिंग बद्दल डिटेल त्यामध्ये असेल आणि जसं लेटर रायटिंग साठीचं एक ई बुक भेटल सेम तसंच
एसे रायटिंगसाठीचं पण वेगळं बुक जे आहे ते भेटेल. त्याच्यामध्ये साधारण जेवढे जास्त होईल माझ्याकडनं जेवढे प्रिव्हियस इयरमध्ये विचारले गेले आहेत तेवढे मॅक्झिमम एसे मी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. याच टाईपचे सॅम्पल पेपर तुम्हाला जे आहेत ते गाईडलीवरती अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे मीन्स ॲक्च्युअल एक्झामचा जो फील असतो, कसं टाईप करायचं आहे, तिथे कसं पॅटर्न असेल त्या टाईपचं मी इट्स माय हंबल रिक्वेस्ट, ज्या लोकांनी ऑलरेडी समजा ज्यांना कॉन्फिडन्स आहे रिझल्ट येईल त्यांनी आत्तापासून प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही आहे. एखादी टेस्ट देऊन बघा, एखादं लेटर त्याच्यावरती टाईप करून बघा, शक्यतो लाईव्ह लॅपटॉपवरून एक मॉक जी आहे ती देऊन बघा, आणि जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल एक्झॅक्टली काय काय असतं याचा. ठीक आहे. सो उर्वरित पुढील भागात पुढच्या पार्टमध्ये आपण एसे रायटिंग बद्दल डिटेलमध्ये चर्चा करूया. गुड डे टू ऑल ऑफ यू.